जागतिक रक्तदान दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातली जी सर्वात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणारी जी ब्लड बँक आहे CPR ब्लड बँक त्याचे प्रमुख आहेत राजेंद्र मदने यांच्याशी आपण संपर्क साधत आहोत। सर, ह्या रक्तदान दिनाच्या निमित्त आपल्याला काय बोलायचं आणि आपलं कसं कामकाज चाललं सगळं? CPR हॉस्पिटल हे थोरला हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं आणि तिथून रक्तपेढी हे विभागीय रक्तपेढी आहे आणि ग्रामीण भागातील हे पहिली रक्तपेढी आहे एवढी मोठी। आणि इथे नाही म्हटलं तरी वर्षाला 10 ते 12 हजार डोनर्स येऊन आपले कलेक्शन देतात, ब्लड डोनेशन करतात। तर ह्यासाठी कसा संपर्क साधायचा असतो आणि जे डोनर असतात त्यांना कुठं महाराष्ट्र सगळं रक्त मिळतं, कसं असतं त्यांच्या नातेवाईकांमध्ये? डोनर जे रक्तदाते आहेत एक तर ते आहे ना आपलं रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करू शकतात, नाहीतर स्वतः इथं ब्लड बँकेमध्ये येऊन ब्लड सेंटरमध्ये येऊन रक्तपेढीमध्ये येऊन ते आहे ना रक्तदान करू शकतात। ते 18 ते 25 वर्षातील आणि ज्यांचं हेमोग्लोबिन 12.5 पेक्षा जास्त आहे, इव्हन ह्याच्यामध्ये स्त्रिया देखील रक्तदान करू शकतात। CPR ब्लड बँकची ही मोठी जबाबदारी मदने सर करतात आणि त्यांनाच शाहू मेडिकल कॉलेजचे आपले प्राध्यापक डॉक्टर रवींद्र रामटेके हे सहकार्य करत असतात, ते त्यांच्या समोर आहेत। सर, रक्तदानच्या दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय उद्याच्या 1 ऑक्टोबर या रक्तदानाची ही चळवळ जी चालू आहे ही चळवळ अशीच वेगाने किंवा अधिक जोमाने सुरू राहिली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक प्रत्येक रुग्णाला त्याला रक्त आवश्यक आहे, त्याला रक्ताशिवाय त्याचा मृत्यू होता कामा नये। तर ही जाणीव मनात ठेवून सर्व लोकांनी आपले एक काय म्हणायचं कर्तव्य म्हणून आपल्याला वेगवेगळे ऑकेजन्स आपल्या जीवनामध्ये येतात, इतर काही प्रसंग असतात, तर त्या प्रसंगाला जर स्वेच्छेने रक्त केंद्रामध्ये येऊन जर रक्तदान केलं तर त्याचा समाजाला खूप प्रकारे उपयोग होऊ शकतो। सर, अजूनही ग्रामीण भागामध्ये थोडा गैरसमज आहे, एवढं सगळं हायटेक करता झालं असणार आणि एवढा काळजी घेऊन रक्तदान शिबिर घेतलं जातं सुद्धा ग्रामीण भागातून तेवढा प्रतिसाद नाही, तर काय नेमकं करायला पाहिजे? ग्रामीण भागामध्ये मला वाटतं काय एखाद्या याच्यामध्ये काहीतरी लोक काही गैरसमज पसरवतात की बाबा रक्तदान केल्यामुळे अशक्तपणा येतो किंवा रक्तदान केल्यामुळे तुमची तब्येत खराब होऊ शकते किंवा दुसरे आजार होऊ शकतात, तर तसं काहीही नाही आहे। ती 100% चुकीची धारणा आहे आणि आत्ताच्या ज्या वेळेला या वेळेला रक्तदान केलेल्या रक्तदात्याला काहीही त्रास होत नाही आणि त्यांनी रक्तदान जे केलेलं असतं रक्त ते संपूर्णपणे निर्धोक, सुरक्षित आणि व्यवस्थित प्रकारे रक्त ते साठवलेलं रक्त असतं आमच्या रक्तपेढीमध्ये। आणि आत्ताच आमच्या म्हणजे एक 4-5 महिन्यापूर्वी आमच्या रक्तपेढीमध्ये एक नवीन टेस्टिंग मशीन आलेलं आहे, नॅट टेस्टिंग त्याला म्हणतात। तर आम्ही आधी जे टेस्टिंग करत होतो त्याच्यावरची लेवलचं मशीन एक आमच्याकडे आलेलं आहे की ज्यायोगे त्या रक्तदात्याच्या रक्तामध्ये जर समजा एखादा काही आजाराचा जंतू असेल किंवा काही पार्टिकल वगैरे काही असतील तर ते लगेच त्या मशीनमुळे लक्षात येतात आपल्याला। त्यामुळे रक्त एकदम आता 100% निर्धोक झालेलं आहे। आणि एक रक्तदान म्हणजे 4 रक्तदानाला होतं, पांढऱ्या सगळं सेपरेशन करून सुद्धा सेपरेशन करून त्याचे कॉम्पोनंट्स काढले जातात आणि ज्या ज्या रुग्णाला जे कॉम्पोनंट पाहिजे असतात ते कॉम्पोनंट आम्ही प्लाझ्मा असतो, FFP असतो, क्रायोप्रेसिपिटेट असतो, तर हे कॉम्पोनंट ज्या ज्याला जशी गरज लागेल तशी आपण ते पुरवठा करत असतो। म्हणजे एक रक्तदाता 4घांना जीवदान देतो आणि त्यामध्ये पवित्र काम करावे। त्यामुळे आता म्हणजे बऱ्या प्रकारे म्हणजे चळवळ ही म्हणजे किंवा जागरूकता जी आहे ती सगळ्या लोकांमध्ये आता वाढत चालली आहे। तर पूर्वी कसं करायला लागायचं की बाबा खूप म्हणजे लोकांमध्ये भीती घालण्यासाठी जागरूकता खूप निर्माण करायला लागली होती, पण आता कसं काही लोक स्वेच्छेने स्वतःहून येतात की बाबा मला रक्तदान करायचं आहे आणि रक्तदान करू इच्छितो, ही चांगली गोष्ट आहे। तर त्यामुळे मला पुन्हा उद्याच्या त्या दिवसाबद्दल एक आवाहन करायचं आहे की जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे आणि समाजाला एक आदर्श घालून द्यावे।